रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। गोदावरी नदीच्या पात्रात 27 वर्ष वयाच्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ज्ञानेश्वर भोसले राहणार मुळी असे हे युवकाचे नाव आहे। सोमवारी तो पुण्याला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता। पुणे येथे ज्ञानेश्वर भोसले नोकरी करत होता। सोमवारी तो नोकरीवर जॉईन होण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता, पण त्यानंतर त्याचा मोबाईल लागत नव्हता किंवा त्याने कुटुंबियांशी मोबाईलवरून संपर्क केला नव्हता। त्यांचा मोबाईल लागत नसल्यामुळे त्यांच्या घरातील माणसे चिंताग्रस्त झाली। मात्र मंगळवारी त्याचा मृतदेह गोदापात्रात आढळून आला। गोदावरीत कोणाचा तरी मृतदेह पडला आहे ही बातमी गंगाखेड पोलिसांना समजताच त्यांनी गोदापात्राकडे कूच करून हा मृतदेह ताब्यात घेतला व त्याचा तपास केला। हा मृतदेह ज्ञानेश्वर भोसले यांचाच असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती ज्ञानेश्वर भोसले यांच्या कुटुंबियांना दिली। त्यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता ज्ञानेश्वरचाच मृतदेह असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन करून ज्ञानेश्वरचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। हा घातपात आहे की अपघात आहे हे समजण्यासाठी पोलीस दोन्ही अँगलने तपास करत आहेत। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।